3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज कोल्हापुरातील विविध बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती। विशेषतः गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाईल, दुचाकी, चारचाकी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी आजचा मुहूर्त साधला। सोन्याचा दर 1,46,000 रुपयांवर आला असला तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुंजभर तरी सोनं घ्यायचं या भावनेनं आज सराफी शोरूममध्ये गर्दी दिसत होती। दुसरीकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली। पाडव्याच्या निमित्तानं आज एका दिवसात कोल्हापुरात सुमारे 750 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी विविध वस्तूंच्या खरेदीचं नियोजन केलं होतं। महागाई वाढली आहे अशी कितीही ओरड होत असली तरी प्रत्येक सणासुदीच्या मुहूर्तावर जोरदार खरेदी होतेच। आज सकाळपासूनच कोल्हापुरातील विविध उत्पादनांच्या शोरूम ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या। विशेषतः मोबाईल विक्रेत्यांनी तर दुकानांच्या दारात मंडपच घातले होते। आज सर्वाधिक खरेदी मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटची झाली। त्या पाठोपाठ दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री झाली, तर फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, कूलर अशा गृहोपयोगी वस्तू खरेदीवर नागरिकांचा भर होता। अनेक इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक योजना जाहीर झाल्या होत्या। त्याचा लाभ घेत नागरिकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी नेल्या। काही इलेक्ट्रॉनिक मॉलमध्ये तर आज अक्षरशः झुंबड उडाली होती। दुसरीकडे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या खरेदीसाठी अनेकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला। आज सकाळपासूनच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर शोरूममध्ये सहकुटुंब मंडळी येत होती। नव्या गाडीची पूजा करून डिलिव्हरी देण्यासाठी एक वेगळाच विभाग सज्ज होता। आज एका दिवसात कोल्हापुरात सुमारे 700 पेक्षा अधिक 4 व्हीलर आणि 3000 पेक्षा अधिक 2 व्हीलरची विक्री झाली। दरम्यान फ्लॅट आणि प्लॉट बुकिंगलाही आज बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी आज फ्लॅटची नोंदणी केली, तर अनेकांनी आवर्जून पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग केलेल्या घरांचा ताबा घेतला। त्यामुळे कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्राला यंदाच्या गुढीपाडव्यानं हात दिला। आज सोन्याचा दर 1,46,000 वर होता, तर चांदी 2,24,000 रुपये प्रति किलो होती। सोन्या चांदीचे दर वाढले असले तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज दिवसभर सराफ कट्ट्यावर चांगलीच गर्दी दिसून आली। गुजरी, स्टेशन रोड आणि राजारामपुरीतील सराफी दुकानात आज दिवसभर मोठी वर्दळ होती। आज सकाळपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली, त्यामुळे गुढीपाडव्याचा दिवस सोने चांदी खरेदीसाठी फायद्याचा ठरला। एकूणच आज दिवसभरात कोल्हापूरच्या बाजारपेठेत सुमारे 750 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे।